जय हिंद प्रकाशन मुंबई आणि गोवा कला अकादमी पणजी हांणी संयुक्तपणानं आयोजित केलेल्या खाशेल्या कार्यावळींत आज नामनेचो चित्रकार स्वर्गीय मुळगावकाराच्या 50व्या पुण्यतिथ्याच्या निमित्तानं ही कार्यावळ आयोजित केली. तिथलं पुस्तक द्या ना. तिथं आहे ना ते. पाहिजे काय? नाही, तुम्ही या सर, इकडे या. इकडून वर या. जाऊन वर सम्राट रघुवीर मुळगावकर यांचं चरित्र रंगसम्राट या नावाने आपण या ठिकाणी प्रकाशित केलं. गोव्यातले एक थोर चित्रकार हे ज्यांचं नाव देश विदेशामध्ये पोचलेलं होतं, तशा प्रकारचा एक चित्रकार आजपर्यंत उपेक्षित होता असंच म्हणावं लागेल. त्याचे पहिलं चरित्र आपण प्रकाशित केलेलं आहे, मुंबईचं जय हिंद प्रकाशन. त्या जय हिंद प्रकाशनचे मुळगावकरांचे पूर्वीपासून संबंध, मुळगावकरांचं नियतकालिक दीपलक्ष्मी हे श्री दीपलक्ष्मी नावानं हे जय हिंद प्रकाशनतर्फे गेली 80 वर्षे प्रकाशित होते आणि त्यांचे खूप चांगले संबंध. प्रत्येक मुखपृष्ठ हे मुळगावकरांचं असायचं ते दिवाळी.
त्याच्यामुळे असे संबंध असल्यामुळे जैन प्रकाशन त्यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक चरित्र यावं असा एक प्रयत्न केला आणि गेली 4 वर्ष याच्या संदर्भात संशोधन करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. आणि याच्यावर याचं वैशिष्ट्य असं आहे चरित्राचं की मुळगावकरांची गाजलेली 60हून अधिक चित्र या आपल्या चरित्रामध्ये आपण रंगीत स्वरूपामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण मुळगावकरांची कारकीर्द या चरित्रातून आपल्यासमोर उभी राहील आणि मुळगावकरांची एक ओळख त्यानिमित्तानं गोव्याला नव्यानं होईल असं मला वाटतं. मुळगावकर आणि दलाल हे 2 थोर चित्रकार, दलालांवरती पुस्तकं आली, त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. मुळगावकरांबद्दल आतापर्यंत गोव्यामध्ये कधीच काही झालेलं नव्हतं. त्यामुळे आज त्यांचा 50वा स्मृतिदिन आहे. 1976 साली त्यांचं निधन झालं आणि आज 30 मार्च 2024 हा त्यांचा 50वा स्मृतिदिन आहे. त्यामुळे या निमित्तानं आपण हे चरित्र प्रकाशित करतो, हा खूप मोठा विशेष आहे असं मला वाटतं. त्यामुळे या निमित्ताने एक प्रदर्शन आम्ही त्याच्या चित्रांचं कलादालनामध्ये भरवलेलं आहे आणि आज आणि उद्या असं 2 दिवस हे प्रदर्शन आहे. तर गोमंतक रसिकांनी आवर्जून या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा आणि मुळगावकरांच्या कलाकृती ज्या प्रचंड देशविदेशामध्ये प्रचंड गाजल्या त्या प्रत्यक्ष पाहाव्यात असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो. मी चित्रकार अरुण दाभोळकर. अगदी लहान असताना चित्रकलेकडेच आपण वळावं, चित्रच काढावीत असं वाटण्यासाठी मुळगावकर माझ्या जीवनामध्ये आले बालपणी आणि सतत आणि सतत त्यांची चित्र पाहत राहिलो त्या काळामध्ये बालपणी. मग चित्रकले प्रत्यक्षात मी चित्रकलेकडे वळलोच, चित्रकलेचं प्रशिक्षणही झालं. एक खूप वर्षानंतर म्हणजे एक 50 वर्षानंतर एक अतिशय सुरुवातीचं त्यांचं पाहिलेलं चित्र आणि आज त्यांच्या चित्राचं प्रदर्शन याचं एक सुंदर आवर्तन, एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक धागा चित्रकाराच्या जीवनातला हा धागा मला या कला अकादमीच्या या प्रांगणात या कलादालनात घेऊन आला. अतिशय निसर्ग सुंदर, देवसंस्कृती असणारं, ॲनाटॉमी असणाऱ्या सुंदर फिगर्स, भारतीय संस्कृतीशी नातं असणारी आणि त्यांची आठवण पुन्हा पुन्हा लोकांना व्हावी यासाठी काढलेली त्यांची चित्र ही सगळी आदर्शवत चित्र आहेत. एक पिढीच्या पिढी चित्रकारांची त्यांची चित्र पाहून निर्माण झाली. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचं या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना आणि त्यांचं जे चरित्र त्यांनी या ठिकाणी जे प्रकाशित केलेलं आहे, या प्रकाशित केलेल्या चरित्र हे सुद्धा एक अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा एक ठेवा असणार आहे चित्रकारांसाठी. प्रत्येकाने ते पुस्तक पाहायला पाहिजे, वाचायला पाहिजे. एक आवर्जून सांगतो की एका रम्य संध्याकाळी एका महान भारतीय चित्रकाराच्या गोमंतकीय सुपुत्राच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, आयोजकांनी आम्हाला बोलवलं, याबद्दलची चित्रकार या नात्याने कृतज्ञता व्यक्त करतो.